श्री साईबाबा व्रतकथा. किरण आणि तिचा नवरा किशन शहरात राहत होते. खरे तर दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण किशनभाईचा स्वभाव हा भांडखोर होता. त्याच्या स्वभावामुळे शेजारीही त्रासले होते. पण किरण मात्र धार्मिक स्वभावाची, देवाला मानणारी आणि काही न बोलता सर्व काही सहन करणारी होती. हळूहळू तिच्या पतीचा रोजगार ठप्प झाला. काहीच कमाई येत नव्हती. आता किशनभाई दिवसभर घरीच राहत असे. घरी पडून राहून त्याचा स्वभाव चिडखोर झाला. एके दिवशी दुपारी एक म्हातारा दारात येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चमक होती. म्हातारा आला आणि त्याने डाळ आणि तांदूळ मागितले. किरणने डाळ आणि तांदूळ देऊन वृद्धाला दोन्ही हातांनी नमस्कार केला. म्हातारा म्हणाला, साई सुखी ठेव. भगिनी किरण म्हणाल्या की महाराज, नशिबी सुख नाही, मग ते कसे मिळणार? असे म्हणत त्यांनी आपल्या दुःखी जीवनाचे वर्णन केले. श्री साईबाबांच्या उपवासाची कथा सांगताना म्हातारा म्हणाला, 9 गुरुवारी फळाहार किंवा एक भक्त राहा. शक्य असल्यास साई मंदिरात जा. 9 गुरुवारी घरी साईबाबांची पूजा कर. साई उपवास कर, आरती कर आणि विधीपूर्वक उद्यापन कर. भुकेल्यांना अन्न दे. लोकांना साई व्रताबद्दल जास्तीत जास्त सांगणे. अशा प्रकारे साई व्रताचा प्रचार कर. साईबाबा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. हे व्रत कलियुगात अत्यंत चमत्कारिक आहे. त्यातून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. पण साईबाबांवर अढळ श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने धीर धरला पाहिजे. जो कोणी अशा प्रकारे साईबाबांची व्रतकथा आणि आरती करेल, बाबा त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. किरणने गुरुवारी व्रत केले. 9व्या गुरुवारी गरिबांना अन्नदान केले. साई व्रताबद्दल इतरांना सांगितले. त्यांच्या घरातील भांडणे संपली आणि सुख शांती होऊन जणू किशनभाईचा स्वभावच बदलला होता. त्याचा रोजगार पुन्हा सुरू झाला. अल्पावधीतच सुख समृद्धी वाढली. आता पती-पत्नी दोघेही सुखी जीवन जगू लागले. एके दिवशी किरण बहिणीकडे मेव्हणे आणि भावजई आले आणि एकमेकांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की त्यांची मुले अभ्यास करत नाहीत, परीक्षेत नापास झालेले आहेत. किरण बहिणीने 9 गुरुवारचा महिमा सांगून साईबाबांच्या भक्तीमुळे मुले चांगली साधना करू शकतील असे सांगितले. मात्र यासाठी साईबाबांवर श्रद्धा असणे आवश्यक आहे. ते सर्वांना मदत करतात. तिच्या बहिणींनी उपवासाची पद्धत विचारली तेव्हा किरण बहिणीने सांगितले की 9 गुरुवारी फळे खाऊन किंवा एकदा जेवण करून हा उपवास करता येतो आणि शक्य असल्यास 9 गुरुवारी साईंच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यास सांगितले. असेही म्हटले आहे की हे व्रत पुरुष, स्त्री किंवा बालक कोणीही करू शकते. 9 गुरुवारी साई चित्राची पूजा करावी, फुले अर्पण करावी, दिवे लावावे, अगरबत्ती इत्यादी प्रसाद अर्पण करावे, साईबाबांचे स्मरण करावे, आरती करावी इत्यादी पद्धती सांगितल्या. साई व्रत कथा. साई स्मरण, साई चालीसा इत्यादी. 9व्या गुरुवारी गरिबांना अन्नदान करावे. 9व्या गुरुवारी साई व्रताबद्दल तुमच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना सांगावे. काही दिवसांनी सुरधून त्यांच्या मेहुणीकडून पत्र आले की तिची मुले साई व्रत पाळू लागली आहेत आणि खूप मन लावून अभ्यास देखील करत आहेत, उपवासही केला. याबाबत त्यांनी लिहिले की साईबाबांची व्रतकथा आणि आरती केल्याने त्यांच्या मैत्रीण कोमल बहिणीच्या मुलीचे लग्न खूप चांगले झाले आहे. त्यांच्या शेजाऱ्यांचा दागिन्यांची पेटी बेपत्ता झाली होती. साई व्रताच्या महिमामुळे 2 महिन्यांनी सापडली. हा अद्भुत चमत्कार होता. बहीण किरण म्हणाल्या की साईबाबांचा महिमा मोठा आहे. ज्या प्रकारे साईबाबा तुम्हास प्रसन्न झाले तसेच आम्हासही हो, हीच प्रार्थना. तर ही होती साईबाबा व्रतकथा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. काही प्रश्न असतील ते विचारा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.